कसारा गावातील भीषण पाणी टंचाईचा प्रश्न आता अधिकच चिघळला असून पाण्यासाठी संतप्त झालेल्या महिलांनी थेट रस्त्यावर उतरून जनआक्रोश व्यक्त केला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहापूर तालुका संघटक तथा वरिष्ठ नेते चंद्रकांत जाधव यांच्या नेतृत्वाखाली वार्ड क्रमांक 6 मधील महिलांनी जनआक्रोश मोर्चा काढत ग्रामपंचायत कार्यालयासमोरील वाहतूक मार्ग रोखून धरला। यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस प्रशासनाला मध्यस्थी करावी लागली। त्यानंतर मोर्चा ग्रामपंचायत कार्यालयात वळवण्यात आला। यावेळी चंद्रकांत जाधव यांनी सरपंच, उपसरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांना थेट जाब विचारत नियोजनाच्या अभावामुळे कसाऱ्यात मानवनिर्मित पाणी टंचाई निर्माण झाल्याचा गंभीर आरोप केला। 15 दिवस पाणी मिळत नसल्याने आणि टँकर उपलब्ध असूनही नागरिकांना पाणी न मिळाल्याने महिलांचा संताप अनावरत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले। या आंदोलनाची माहिती मिळताच कसाऱ्यातील अनेक महिला ग्रामपंचायत कार्यालयात दाखल झाल्या आणि आंदोलनाला मोठे स्वरूप प्राप्त झाले। अखेर पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर ग्रामपंचायत प्रशासनाने वार्ड क्रमांक 6 मधील शिवशक्तीनगर परिसरात तातडीने पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तुर्तास स्थगित करण्यात आले। मात्र सुरळीत आणि नियमित पाणी पुरवठा झाला नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आणखी तीव्र आंदोलन छेडले जाईल अशा इशारा वरिष्ठ नेते चंद्रकांत जाधव यांनी समता वृत्त न्यूजचे संवाददाता व संपादक निकितेश बागुल यांच्याशी बोलताना दिला। यावेळी उपस्थित महिलांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या। दरम्यान कसारा पोलीस निरीक्षक सुरेश गावित यांनी नागरिकांना प्रशासनाला सहकार्य करून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी असे आवाहन केले आहे। पाहूया सविस्तर बातमी फक्त समता वृत्त न्यूजवर। आवाज संविधानाचा आधार जनतेचा। आज कसारा गावामध्ये मागील मे महिन्यापासून आपले पिण्याचे पाण्याचे तळे पूर्णपणे आटले गेलेले, त्या पार्श्वभूमीवर लक्षात घेत प्रशासन पूर्ण कसारा गावाला पाणी पुरवत होतं। त्याच पद्धतीने आज आपण बघू शकता की जन आक्रोश किती वाढलेला आहे। प्रत्येक घरापर्यंत पाणी गेलेलं नाही आहे। आज सर्व कसाऱ्यातली जनता ही रस्त्यावर उतरून रस्ता रोक करत आहे। आपण बघू शकतात मागील गाड्या, ह्या गाड्या देखील दाखवा। मी कॅमेरामॅनला विनंती करतो त्यांनी गाड्या दाखवायच्या आहे। यानंतर खूप असा मोठा मागे आक्रोश देखील चाललेला आहे जनतेचा। या पार्श्वभूमीवर आपण त्यांचे देखील मत जाणून घेणार आहे। तसेच इथे उपस्थित पोलीस प्रशासन असेल, काही राजकीय मंडळी असतील, सामाजिक क्षेत्रातले सर्व पदाधिकारी असतील, हे सर्व इथं उपस्थित झालेले आहे। प्रशासनाला रस्ता रोको आंदोलन हे ग्रामपंचायत वळवायला लागलेलं आहे। नक्की चाललंय काय हे आपण डायरेक्ट तिथं जाऊन डायरेक्ट बघूया। साहेब आमचं काय म्हणणं आहे, 6 टँकर आले ना तर त्याच्यातले 2 तरी इकडे फिरवले असेल। या मताशी मी सहमत आहे, या मताशी सहमत आहे। मग याचं नियोजन आहे का साहेब यांच्याकडे? सांगा मला तुम्ही। लोक केव्हा चिडतात आणि हे लोक केव्हा चिडतात, त्यांच्या डोळ्यासमोर घटना घडते। आता किती वाजले? आता टँकर येत आहेत ना भरून ते? अरे येतील, अहो येतील ते कधी येतील? येतात तुम्ही मगाचपासून सांगताय। मग एक ठिकाणी 6 टँकर देता का तुम्ही? काय टाइम लागतो का नाही? 6 मला काय म्हणतात, आम्हाला कळतं टाइम लागेल। मग याच्या अगोदर पण टाइम लागला होता ना। मग ते लोक उघड्या डोळ्यांनी बघतात। जर एकाच ठिकाणी समजा सर्व टँकर जातात तर बाकीचे लोक काय करतील? सकाळी दिला शिवाजीनगरला, आता शिवशक्तीनगर सुरू करणार। मी काय बोलतो, करणार होते, परंतु त्यांच्या डोळ्यासमोर जर ही घटना घडते। आता जे येणार अरे येणार आहे, आता एक सांगतोय, मला सांगितलं होता कोळीपाड्यामध्ये येणार आहे। हा, मला सांगितलंय कोळीपाड्यामध्ये येणार आहे, इकडच्या लोकांना देणार आहे। कोणाकोणाला देणार होते तुम्ही? मी कालपासून फोन करतोय त्यांना। मला एक सांगा, ग्रामपंचायत लेवलवर तुम्हाला अधिकार नाही का ग्रामपंचायतचे टँकर लावायचे? हे म्हणतात रुस्तमची 2 टँकर देतोय, हे सोडून देतोय तर त्याचा टँकर मी काय म्हणतो, हो मला एक सांगाल का? हे बघा, गाववाले करतात, रुस्तमजी करतो, तुम्ही काय करता, ग्रामपंचायत काय करते, याचा मला उत्तर द्या ना। ग्रामपंचायत पण आता मला एक सांगा, ही लाईन वगैरे अहो ते लाईनचा विषय सोडून द्या। मी काय बोलतो, लाईन हा विषय सोडून द्या। आता सध्याच्या पोझिशन या गावामध्ये टँकर येतात, तुम्हाला कोणी विचारणार आहे का? तुम्हाला कोणी विचारणार आहे ग्रामपंचायत काय लावले? 3 पंपावर पंपिंग पाणी करतो, ग्रामपंचायतच पाहते ना। अरे तो द्या सोडून, गावामधला मी विचार करतोय। विषय कोण पाहतं? आज ग्रामपंचायत। इथे मग इथे कशाला पाठवले? हे पण नाही पाठवायचे मग? आम्ही काय करतो म्हणजे आम्ही काय नाही करत, काहीच नाही करत, काय नाही करत, मी सांगतोय। अक्षरशः टाळा लावून पाळणारी लोक आहेत तुम्ही। जास्त आवाज नको, परत रस्ता रोको करीन, परत रस्ता रोको करीन। पहिला सांगतो, शहाणपणा करायचा नाही जास्त, आम्हाला माहितीये काय त्रास होतो, आम्हाला माहितीये। तुम्हाला काय बोलायला लागतंय? हा यंत्रणा तुम्ही जाऊन तिथं करता का? काय यंत्रणा करता? शहाणपणा मला शिकवता? आता ह्याच वेळेस तुम्हाला बाकीच्यांना काही कळत नाही का? टाकीमध्ये पाणी टाका, नळाली पाणी सोडा, हे नीट टाकू नका।
आम्ही लाईनची करतो आणि ही करतो. अरे मी काय म्हणतो, आपल्याला लाज वाटली पाहिजे, लाज वाटली पाहिजे की एवढी लोकांचा घे चाललेला आहे आणि त्या ठिकाणी अशा प्रकारचे उत्तर देतो. आम्ही पाईपलाईन बघतो, त्याला 5 तारखेला टँकर चालू झाले, आजपर्यंत तुम्ही हे करतात का? काय नाही ते म्हणून आम्हाला काही करायचं नाही. काय ते त्यांच्या एरियात पाठवतात, तुम्ही हे करतात का? नाही ना, मग तुम्ही लावा ना, ज्यांच्या पक्षाचे झालेत ना त्यांनी लावा आणि त्यांच्या एरियात जाऊ. तिथं भरायचं पाणी, तिथं भरायचं, स्वतःचं नाव लावून टँकर वाटायचे. रुस्तमजी देतो, हा देतो, तिथं सर्व फोटो सेशन चालू आहे. मला काय म्हणायचंय, कुठूनही आणू द्या, मला तो म्हणायचं नाही. माझा प्रश्न एकच आहे, तुम्हाला जर आजच्या परिस्थितीमध्ये गावाची पोझिशन एवढी खराब आहे, तुम्हाला जर ग्रामपंचायतीने जर 3, 4, 5 टँकर लावले तर तुम्हाला त्याच्यावर कोणी ऑडिट काढणार आहे का टँकर लावले म्हणून? आम्हाला माहित आहे, 15 दिवस झाले पाणी नाही म्हणून व्यवस्थित नाही. आम्हाला एवढं म्हणायचंय. टँकरची योजना तुम्ही काय बोलले आता व्यवस्थित चालू, काय व्यवस्थित चालू? मला एक म्हणायचंय, मला एक म्हणायचंय, मला एक म्हणायचंय, गाडी तर उपलब्ध अरे तुम्ही आणा, आहेत ना वाशाचे टँकर आहेत, आणा कुठून पण आणा, काही करा. मला काय म्हणायचं, एक लक्ष द्या, गावाचा महत्वाचा प्रश्न आहे. तुम्हाला काय करायचं असेल ते करा, परंतु तुम्ही टँकर उपलब्ध करून प्रत्येक एरियाला पाणी द्या. काय नाही कसे नाही. आता आपल्याला ग्रामपंचायत एक लक्षात ठेवा, आज तुम्ही जर या ठिकाणी अशा प्रकारचं आज तुम्ही म्हणाल नियोजन करायचं होता, तुम्हाला माहिती आहे आता आपली पाईपलाईन चालू झालेली आहे, कधी पण लाईट नसली तर ती बंद होणार आहे, लोकांचं हे ओरड चालू होणार आहे, हे तर माहित आहे ना. आज कुठल्याही एरियात, आता इथं आज झालंय, उद्या त्या बाजूला पण होईल, प्रत्येक ठिकाणी असं उद्रेक होणार आहे. तुम्ही मला सांगा, ग्रामपंचायतनी जर उद्या 4-5 टँकर जर त्या ठिकाणी लावले तर काहीच होणार नाही. तुम्ही लावा, कोणी याला याच्यासाठी कोणी बघा कुठं काय बघायचे ते तुम्ही बघा, ती तुमची जबाबदारी. तुमची जबाबदारी आहे, काय करायचं असेल ते करा, काय करायचं असेल ते करा. एक मिनिट जरा, माझं ऐकून घ्या. आता टँकर येतील ना, तुम्ही कुठे जायचं ते सांगा आणि आम्हाला आमचा पोलीस देतो, आमचा पोलीस देतो आणि आम्ही मला सांगायचं त्याच्याबरोबर माझं पोलीस. साहेब माझं तेच म्हणणं होतं, जर तुमचा एक पोलीस त्यांच्या बरोबर गेला तर होईल का नाही? आम्ही कसं आहे, आम्ही ठरवणार नाही, फक्त तुम्ही नाही, कुठे जाऊ द्या, तुम्ही फक्त गाडीमध्ये बसा. आमचं काय म्हणणं, तुम्ही गाडीत बसा फक्त. काय त्याचं 10 मिनिटात येतोय, तो 10 मिनिटात आलं मला आता आपण बघू शकतात की प्रशासनाने याच्यावर तोडगा काढलेला आहे. तोडगा असा काढला की कोणत्या एरियात टँकर द्यायचं आहे. आता ही सर्व आपण चर्चा बघितल्यानंतर आपल्याला जाणवलं की ही वार्ड क्रमांक 6ची सर्व जनसमुदाय आहे. वार्ड क्रमांक 6 शिवाजीनगर शिवशक्तीनगर इथलं सर्व जनसमुदाय इथे उपस्थित झालेला आहे आणि मोठं असं आंदोलन ग्रामपंचायत घेऊन आलेलं आहे. प्रशासनाने याच्यातून तोडगा काढला. पोलीस प्रशासन देखील इथं उपस्थित आहे. सरपंच भाऊसाहेब हे सर्व उपस्थित आहे. यांनी असं सांगितलं की आम्ही तुम्हाला 1 तासाच्या आत पाणी पुरवणार आहे. तर आपण बघू की कितपर्यंत योग्य किंवा भूमिका ते बजावत आहे. याचं सर्व कसारावासियांना लक्ष लागलेलं आहे. तसेच अजून देखील की आपण बघू शकतात जो मोर्चा आहे त्याची शांतता तीव्र आहे, ती शांत झालेली नाही. ती किती वेळा शांत होईल हे देखील आपण इथं बघणार आहे. तसेच समता वृत्त वेळेवरती आपल्याला प्रत्येक अपडेट देत राहणार आहे. जनसमुदाय आहे, ज्या महिला वर्ग आहे, ज्या भगिनी आहे, त्यांना 15-15 दिवस झाले पाणी नाही. आपण त्यांची देखील प्रतिक्रिया जाणून घेणार आहे. तर ताई, आपल्या कसारा गावावर जे संकट आलेलं आहे याबद्दल आपण जनतेला किंवा प्रशासनाला काय बोलू इच्छिता? आम्हाला काय ना, आम्हाला सरपंचांना हे सांगायचं की आम्हाला पाणी व्यवस्थित द्या. 8 दिवसातून पाणी येतं आम्हाला. आणि त्याशिवाय आता काय काय ठिकाणी 15 दिवस झालेले तरी पाणी आले नाही. आणि आम्ही सरपंच हे ना भाऊसाहेबांना भेटायला आलो. त्यांना मी बोलली की बाबा आम्हाला पाणी नाही, आम्हाला टँकर देते. ते बोलतात आम्ही काय करणार आहे, आपण टॅक्स कोणाला भरतो, ग्रामपंचायतला. मग पाणी देण्याचं काम कोणाचं आहे, ग्रामपंचायतचं आहे की नाही, बरोबर आहे ना. तर ते बोलतात आम्ही काय करणार, पक्षवाले देतात. ते म्हणजे पक्षवाले काय, ज्या पक्षाची त्या एरियामध्ये 5-5 टँकर जातात. ते ज्या पक्षामध्ये लोक नाही ते तिथे काय करणार आहेत, बोटिंग मागायला तर सगळेजण येतात ना. पक्ष बघून नाहीत का, हे बघून नाहीत ना.
देताना पाणी देताना पण हाच विचार करायचा, मग वोटिंग मागताना पण हेच विचार करायचा, आम्ही ह्या पक्षात आहे, त्याच एरियातून पाणी घ्यायचं आणि वोटिंग पण तिथनंच घ्यायची. प्रत्येक एरियाला पाणी आणि सगळं पाण्याचा मुद्दा आहे ना, तर पक्ष आणि हे नाही बघत बसायचं राजकारण. फक्त काय बघायचं, गाव बघायचं आणि गावाचं पाणी बघायचं. भाऊसाहेब म्हणतात आम्ही काय करणार, टॅक्स आम्ही भरतो ना, का आम्ही हे बोलतो आम्ही हा नकोय तो टॅक्स नाही भरणार, तो टॅक्स नाही भरणार, सगळं टॅक्स भरतो ना आपण. घ्यायचं आणि पाण्याचा हक्क आपला आहे, कोणी सोडायचा नाही आहे. आणि आता बोललेत ना, त्यांनी एक पण नाही माणूस येते टँकरवर. आता बघितलं आम्ही रस्त्याने 4 टँकर गेले, त्याच्या पुढे एक गाडी आणि त्याच्या मागे माणूस. म्हणजे काय, हा म्हणजे स्वतःची मुगलाई झाली आहे का स्वतःच्या पैशाने घेतलेले आहेत? वरतून येतात आहे ना ते टँकर, तर द्या तसे सगळ्या एरियांना. हा पक्षाचा टँकर म्हणजे असं का पक्षाचा आहे, तर मग त्या पक्षाचे माणसंच फिरणार आहेत का? मग निवडणुकीला आपण पण सांगू पक्ष नाही, आम्ही त्या पक्षात नाही, आम्ही देणार नाही वोटिंग. हा यानंतर आपण पुढील जे देखील प्रतिक्रिया जाणून घेणार आहे जनतेकडून. त्याचप्रमाणे आपल्यासोबत वरिष्ठ नेते देखील उपस्थित आहे सेनेचे, त्यांच्याकडून देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहे की हा तीव्र आंदोलन आणलं याच्या मागची पार्श्वभूमी, त्यानंतर आंदोलनाचं कारण हे आपल्याला सविस्तर आपले चंद्रकांतजी जाधव हे सांगणार आहे. तर आपण काय बोलाल? मी कालपासनं पाकडे भाऊसाहेब यांना फोन करतो की बाबा आपण प्रत्येक एरियामध्ये एक 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 टँकर द्या, जेणेकरून हा प्रश्न कसा उद्भवणार नाही याची तुम्ही काळजी घ्या. तर ते बोले हो उद्या मी देतो, ह्या एरिया देतो त्या एरिया देतो. आता सकाळपासून आलेले टँकर हे संपूर्ण ते शिवाजीनगरमध्ये गेले, तिथे पण गरज आहे, कारण पाणी गेलेलं आहे तो कुठल्या तरी जवळच्या लोकांना गेलेला आहे, लांबच्या लोकांना काही पाणी भेटत नाही. आणि अशा वेळेस तिथेही गरज आहे, परंतु त्यावेळेस एका ठिकाणी जर 4-4, 5-5 टँकर होतात तर बाजूला राहणाऱ्या लोकांचा साहजिकच उद्रेक होतो ना. त्यांना पण आज 15 दिवस झाले पाणी नाहीत, तर मग ती लोकं सर्व आले आणि त्याच्यामुळं हा उद्रेक झाला. भाऊसाहेबांना फोन लावा तर भाऊसाहेब म्हणतात मला मी काय करणार. आता मला एक सांगा, म्हणजे नियम असा आहे, ग्रामपंचायतने जर कधी समजा अशा प्रकारचा एखादा आकस्मिक प्रसंग उद्भवला तर ग्रामपंचायतीने आपला एक निधी आहे, स्वनिधी असतो तो ग्रामपंचायतीचा स्वनिधी, म्हणजे त्यांचा ग्रामपंचायत निधी, त्या निधीतून अशा प्रकारचा खर्च हा करता येतो. परंतु ते म्हणतात आम्ही कशातून खर्च करा, म्हणजे तुम्हाला अजून ते पण माहिती नाही, 5 वर्ष होत आले तुम्हाला ते पण माहिती नाही खर्च कशातून करायचं. ग्रामनिधीतून तुम्ही खर्च करू शकता ना तो, मग त्याच्यातून जर खर्च केला असता म्हणजे त्यांनी बघा ज्या दिवसापासून आज पाणी टंचाई आहे त्या दिवसापासून तर आजपर्यंत त्यांनी हातावर हात ठेवून बसलेले आहेत. कुठल्याही प्रकारची त्यांनी काहीच या ठिकाणी पाण्यासाठी तजवीज केलेली नाही. आता जर मला सांगा शासनाचा 4-4.5 लाख लिटर पाणी येतोय, आज 5 तारखेपासून 4-4.5 लाख लिटर पाणी येतो, त्या पाण्याचं नियोजन देखील तुम्हाला करता येत नाही. आज कोणी जातो गावातला एक टँकर घेऊन जातो, तो टँकर भरतो, त्याच्यावर त्याचा पक्षाचा त्याच्या कुठल्या तरी याचा बोर्ड लावतो आणि घेऊन जाऊन विकतो. गावात लोक पैसे देतात, ते पैसे देतात तुम्हाला दिलेत तर ते पैसे काय तुम्हाला गावाच्या पाण्यासाठी दिलेत का? ते पक्ष ते जात नाही आमच्या एरियामध्ये जाणार. रात्री खाली त्या महाराष्ट्र बँकेचे तिथं 2 टँकर गेले आणि आमच्या पक्षातून, अरे लोकांनी पैसे दिलेत ना तुम्हाला का ते पक्षाने दिलेले आहेत? मग अशा प्रकारचा जो निधी येतोय तो निधी तुम्ही गावासाठी वापरा ना. म्हणजे ह्या ठिकाणी एकदम बदबदगिरी चालू आहे. ग्रामपंचायतचं तर बिलकुल कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नाही, नाही त्या सरपंचांना नाही त्याच्यातलं काय देणं घेणं, ना उपसरपंचाला देणं घेणं, ना भाऊसाहेबाला देणं घेणं. म्हणजे खऱ्या अर्थाने ही आजची जो गाव आहे तो वाऱ्यावर सोडलेला आहे याने. आता पोलीस प्रशासन तसेच ग्रामपंचायत प्रशासन हे इथं उपस्थित आहे. आपण मोर्चा घेऊन आला, या मोर्चानंतर काय तथ्य निघालं हे देखील जनतेला जाणून घेणार आहे. नाही तथ्य एकच, आपल्याला माहिती आहे पाण्यासारखा विषय आहे आणि एवढी मोठी 50,000ची लोकवस्ती आहे. त्या लोकवस्तीला ग्रामपंचायत पण पूर्ण पडणार नाही की ज्यांना पाणी वेळेवर जाईल. परंतु जो शासनाचा पाणी येतो त्या पाण्याचा विनियोग व्यवस्थित केला पाहिजे. प्रत्येकाला जाऊन मला काय म्हणायचं, 4 टँकर आलेत ना, एक एरियामध्ये जाऊ द्या, 2-2 हांडे जरी भेटले ना तर त्यांचं समाधान होणार आहे. परंतु तुम्ही एकाच भागात जर पाठवले तर ते तसं होणार नाही. आणि आता मोर्चा आलाय गेलाय, मला वाटत नाही यांच्यामध्ये सुधारणा होईल. परंतु त्यांनी जर वेळीच जर दखल घेतली तर ठीक, नाही तर मग उग्र आंदोलन होईल. मग तो अशी परिस्थिती येईल का मग आता ऐकलेत लोकांनी, आता बाबा चलास आपण त्यांची समजूत काढली. कालपासून मी भाऊसाहेबांना सांगतोय, कोळीपाड्यामध्ये देखील आज तुम्ही जेव्हापासून हे झालेलं आजपर्यंत एकही टँकर आलेला नाही देतो मी उद्या, मी देतो उद्या. अरे पण देतो कधी देणार? सकाळपासून लोक ड्रम लावून बसलेत, सर्व काय करतायत. पाण्याचं कुठंतरी तुम्ही नियोजन करा ना. आहे त्या पाण्याला जो पाणी आहे उपलब्ध पाणी तो कसा लोकांना देता येईल एवढंच फक्त नियोजन करायचं. तुम्हाला बाकी काय नाही. आम्हाला कळतंय की तू एवढा मोठा संकट आहे तो काय ताबडतोब काय सुटणारा नाही, परंतु आहे त्याचं तर नियोजन करा तुम्ही. आपण बोलले की तीव्र आंदोलन होणार, तर याच्या पुढचं जे आंदोलन होणार आहे याची दिशा काय असणार आहे हे जनता जाणून घेणार आहे. दिशा हीच, रस्ता रोको करणार. मग आता पोलीस प्रशासन आला, आम्हाला समजवला, ठीक आहे. आता पोलीस प्रशासनाची एक अडचण असते, आम्ही त्यांचं ऐकलं, पण पुढच्या वेळेस ते ऐकणार नाही आम्ही. कारण हा प्रश्न काय आम्ही काय
तर असं नाही का आत्ता उद्भवलेला आहे. तो आज 15 दिवसापासून हा प्रश्न इतका जटिल झालेला आहे. तर मग ते पोलीस प्रशासनाला पण माहिती आहे ना, त्यांनी पण फक्त प्रशासनाचं काम करतो म्हणून प्रशासनाची बाजू घेऊन बोलायचं नसते. तर जनतेचं काय म्हणणं आहे ते पण त्यांनी ऐकून घ्यायचं असतं. त्यांचं एकच म्हणणं आहे का तुम्ही अशा प्रकारचं आकस्मिक रस्ता रोको करू शकत नाही. मग तुमचं काय म्हणणं आहे, आम्ही पाण्यापासून तडफडत मारायचं आहे का? तुम्हाला जर पाणी नाही मिळालं तुम्ही तिकडे आणून घ्याल, तुमच्याकडे पैसा तुम्ही आणाल, सर्वसामान्य जनता कुठून आणणार आहे? याचा अर्थ आम्हाला एकच म्हणायचं आहे की जे आहेत ते टँकर उपलब्ध आहेत, यांनी कुठेही टँकरची व्यवस्था करावी आणि गावाला थोडं थोडं का होईना सर्वांना थोडं थोडं पाणी द्यावं. धन्यवाद. यानंतर समता वृत्त आपल्याला ही संपूर्ण माहिती दाखवणार आहे, प्रकाशित करणार आहे. तसेच आपण अजून देखील प्रतिक्रिया जाणून घेणार आहे. आपल्या माऊलींच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या आपण समता वृत्तच्या माध्यमातून वेळोवेळी जाणून घेतलेल्या आहे. आज देखील समता वृत्त इथं उपस्थित झालेला आहे आणि त्यांची प्रतिक्रिया. ताई, पाणी नाही याच्यावरती तुम्ही काय बोलाल? आमच्या एरियामध्ये 10 दिवस झाले आम्हाला पाणी भेटत नाही. काल आमच्या एरियामध्ये तानाजी नगरमध्ये 4 टँकर आले, एका घराण्यामध्ये 2 टँकर खाली केले. आम्हाला एक टिपाट सुद्धा पाणी प्यायपुरतं सुद्धा आम्हाला पाणी दिलं नाही. पाणी नाही तर नाही, त्याच्यामध्ये लाईट सुद्धा नाही आम्हाला. त्याच्यामध्ये गॅस भरावं तर गॅसचं सुद्धा आम्हाला एवढं वैताग झालाय. आम्ही हे करून आम्हाला गॅस सुद्धा भेटती नाही आणि 10 दिवस झाले आम्हाला पाणी नाही. आम्ही करायचं काय आता? कसरा गावाला पाणी पुरवठा करणारं धरण जे आहे ते पूर्ण कोरडं झालेले आहे. तर शासनाच्या मार्फतीने तसंच वेगवेगळ्या राजकीय किंवा सामाजिक लोकांकडून पाणी पुरवठा करण्याचं काम चालू आहे. त्यामुळे कमी जास्त प्रमाण आणि कसऱ्याची भौगोलिक परिस्थिती पाहिली असता सर्व ठिकाणी टँकर जाणं शक्य नाही. तरी वेगवेगळ्या माध्यमातून कसऱ्यात पाणी पुरवठा केला जात आहे. तरी लोकांना आवाहन करण्यात येते की सर्व ठिकाणी पाणी पोहोचवण्याचं काम ग्रामपंचायत प्रशासन, पोलीस प्रशासन किंवा महसूल प्रशासन यांच्या मदतीने करत आहोत. सगळे मिळून करत आहोत. हा जो पाण्याचा प्रश्न आहे हा सर्वांवर आलेला आहे. तरी लोकांनी संयम ठेवावा. कुठलीही अडचण असेल तर आम्हाला संपर्क साधावा. पण कुठल्याही गोष्टी कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता घ्यावी व कायदा हातात घेऊ नये. सर्व मिळून आपण प्रयत्न करून पाण्याचा प्रयत्न नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.